पहिल्यांदा मी आपल्याला स्पष्ट सांगतो की कोणत्याही पद्धतीचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काल केलेला नाही। दुसरी गोष्ट राहिली विकासाच्या संदर्भात, त्यांनी मी ज्या वेळेला प्रवेश केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की तू सांगशील ती कुठली विकासाची कामं शिल्लक राहणार नाही, पण परिस्थिती मात्र उलटी झाली। मी सांगितलेलं कुठलंच काम त्या ठिकाणी शिवसेनेकडून झालं नाही किंवा शिंदे गटाकडून केलं गेलं नाही। तुम्ही नामदार भरत शेठ गोगावले यांनाही वेळोवेळी सांगत होतो, शेठ माझ्या विरोधात आपल्यामध्ये एक गटतट निर्माण होतंय, त्यांना कधीतरी एकत्र बोलवा आणि काय धुसफूस आहे ती निश्चितपणे विचारून घ्या समोरासमोर, परंतु तसं काही झालं नाही। रमेशजी मोरे यांनी जे काल वक्तव्य केलं आहे तर त्या वक्तव्यावर हसावं की रडावं हेच कळेनासं झालं आहे। कारण त्यांनी परवा तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सुतारवाडी येथे पक्षप्रवेश केला आणि पक्षप्रवेश करूनसुद्धा त्यांनी काल असं वक्तव्य केलं की मी अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला नाही आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी जे वक्तव्य केलं आहे। तर मला वाटतं त्यांना मी मानसिक उपचाराच नाही म्हणणार, पण त्यांना मानसिक आधाराची गरज आहे। कारण मी तुम्हाला हा फोटो दाखवतो, परवा जो सुतारवाडीत पक्षप्रवेश झाला त्यामध्ये आदरणीय तटकरे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गमछा घातला आहे आणि त्यांचं स्वागत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केलं आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार तटकरे साहेब यांनी जी फेसबुकला त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून जी पोस्ट केली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे की रमेश मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। एवढं असून सुद्धा जर ते अजून गोंधळलेल्या परिस्थितीत आणि मानसिकतेत असतील तर नक्कीच त्यांना मानसिक आधाराची गरज आहे। आणि कशामुळे आणि का आदरणीय तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत झालेला प्रवेशसुद्धा ते जर नाकारत असतील तर काय म्हणावं हे आम्हालाच कळत नाही। आणि का? कारण त्यांची कोणती तरी डील ही अर्धवट राहिली का अशी शंका काही जाणकारांकडून व्यक्त होत आहे। कारण पक्षप्रवेश होऊन सुद्धा जर ते असा पक्षप्रवेश नाकारत असतील तर या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा आपली जी मुलाखत आपल्या चॅनलवरती झाली त्यानंतर ते सुद्धा संभ्रमात आहेत की रमेश मोरे हे अशा प्रकारचे वक्तव्य का करत आहेत आणि असं असेल तर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांकडून तटकरे साहेबांकडे करण्यात येत आहे अशी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे। आणि त्यांनी जे दुसरे आरोप केलेले आहेत की शिवसेनेमधील गटातटाला कंटाळून ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत किंवा केला आहे, तर या राज्याचे मंत्री आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब यांनी त्यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर त्यांना मानाचं पद या संघटनेमध्ये दिलं। त्यांना आमच्याकडे अनेक वर्ष त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करून सुद्धा रमेश मोरे यांना चांगली अशी जबाबदारी उपजिल्हा प्रमुख पदाची त्यांना देण्यात आली होती, पण त्यांनी त्या पदाला न्याय दिला नाही आणि याउलट ते त्यांच्या अपयशाचं खापर हे आमच्या पदाधिकाऱ्यांवरती फोडतायत। तर हे साफ चुकीचं आहे। त्यांना कुठंतरी त्यांचा पराभव दिसून आल्यामुळंच आणि त्यांच्या स्वतःच्या मनगटावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नसल्यामुळंच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जात आहेत, पण त्यांना तिथे सुद्धा त्यांची उमेदवारी त्यांची डिक्लेअर झाली नाही आणि त्यांच्या काय डिमांड आहेत त्या पूर्ण न झाल्यामुळं त्यांनी आता परत युटर्न घेतला आहे आणि ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार की नाही की इतर कोणत्या पक्षाचा मार्ग ते स्वीकारतायत हे आपल्याला पाहावं लागेल। पण रमेशजी मोरे यांना मला हेच सांगणं आहे की तुम्ही दिल्या घरी सुखी राहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहा किंवा अजून कोणत्याही पक्षात जा, पण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसेना पक्षाला नाहक बदनाम करण्याचा आपण कोणताही प्रयत्न करू नका। तुम्हाला आमदार भरत शेठ गोगावले साहेब यांनीच त्या ठिकाणी मानसन्मानी वागणूक दिली, तुमचा प्रत्येक हट्ट त्यांनी पुरवला आणि तुम्हीच त्यांच्या गाडीमध्ये प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी बसत होतात। त्यांच्या कानामध्ये जे आता पुढे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मध्ये सामील झालेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही वेळवाकडं सांगत होतात। परत मी तुम्हाला हे सुद्धा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचा उल्लेख ते वाल्मिक कराड असा करत होते। आमच्या ज्या बैठका होत होत्या, सभा होत होत्या, त्याच्यामध्ये ते जाहीरपणे सांगायचे की या वाल्मिक कराडचा भ्रष्टाचार मी बाहेर काढणार। आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेत तर तो भ्रष्टाचार काढायलाच गेले असतील असं मला वाटतंय आणि त्यांनी तो भ्रष्टाचार बाहेर काढावाच अशी सुद्धा मी विनंती त्यांना करतो। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवधन विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदिताई तटकरे ह्या पालकमंत्री असताना
याच रमेश मोरे यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विसरले नाहीत। सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्यावरती सुद्धा याच रमेश मोरे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते विसरले असतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ह्या तालुक्यातील जनता ते विसरले नाही। आणि एवढं असून सुद्धा का आणि कशामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला किंवा करणार आहेत तेच तुम्हाला सांगू शकतात। आणि ते गोंधळलेल्या मानसिकतेत आहेत, त्यांची मानसिकता ही पराभूत मानसिकता आहे हे आम्हाला दिसून येत आहे। कारण त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, म्हणूनच ते कोलांटोड्या मारण्याचा प्रयत्न करतायत। पण किती काय झालं, त्यांनी किती कोलांटोड्या मारण्याचा प्रयत्न केला किंवा आमच्या शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तरी या आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना हाच या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष राहणार आहे। आणि या राज्याचे मंत्री आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांनी जी जनसेवा आणि जो विकासाचा अजेंडा, या दोन मुद्द्यांवरती आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि घवघवीत यश हे आम्हाला या निवडणुकीत मिळेल, हा आम्हाला सर्वांना आत्मविश्वास आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी नेत्यांनी ठरवावं की रमेश मोरे जर 2 दिवसामध्ये युटर्न मारत असतील तर भविष्यात ते तुमच्या पक्षात राहतील का। आणि त्यांची डिमांड म्हणजे त्यांनी सांगितलं की आदरणीय अजितदादा यांच्या उपस्थितीत मला प्रवेश करायचा आहे, तर अजितदादांच्या उपस्थितीत का त्यांची डिमांड, मला वाटतं त्यांना विधान परिषदेची आमदारकीची तिकीट त्यांना हवी आहे, म्हणूनच ते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करण्याला ते प्राधान्य देत आहेत। आणि आदरणीय तटकरे साहेब हे या राज्याचे मोठे नेते आहेत, ते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। आणि असं असून सुद्धा त्यांच्या उपस्थितीत झालेला प्रवेश हे जर रमेश मोरे एका दिवसामध्ये नाकारू शकतात, तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहतील का, हा सुद्धा विचार या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी नेत्यांनी करावा, अशी सुद्धा मी त्यांना विनंती करतो। शेतकरी कामगार पक्ष असताना आदरणीय जयंतभाईंनी सुद्धा त्यांना अनेक पदं दिली, सत्ता त्यांना उपभोगायला दिली, त्यांच्याशी सुद्धा त्यांनी गद्दारी केली। आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांनी सुद्धा त्यांना मान सन्मानाचं पद दिलं, प्रत्येक वेळा चांगलीशी वागणूक दिली, तरी सुद्धा जे जयंतभाई पाटलांचे नाही झाले, जे गोगावले साहेबांचे झाले नाहीत, ते तटकरे साहेबांचे होतील का, ही चर्चा आम्ही नाही तर या तालुक्यातील जी जाणकार मंडळी ते करत आहेत।